नमस्कार, मी अथर्व प्रकाश तोरणे. केसाचे आत्मवृत्त. मी तुमच्या शरीराच्या अवयवांवर आहे. तुमच्या शरीराचे संरक्षण करण्यासाठी तसेच त्वचेचा आधारस्तंभ होण्यासाठी परमेश्वराने माझी निर्मिती केली आहे. ओळखा बरं मी कोण? अगदी बरोबर, मी तुमच्या हातापायांवर डोक्यांवर असणारे केस. मी तुमच्या शरीराचा अविभाज्य घटक. मी तुमच्या शरीराच्या अवयवाचे सूक्ष्म कण व इतर गोष्टींपासून रक्षण करतो. माझी प्रारंभिक अवस्था बालपणापासून सुरू होते. अगोदर मी शरीरावर अंकुरतो. अतिशय कोमल त्वचेवर नाजूकपणे, हळुवारपणे, मृदू, मुलायम अशी माझी रचना असते. मग हळूहळू टप्प्याटप्प्याने मी वाढत जातो. कालांतराने मी तरुणपणाच्या उंबरठ्यावर येतो. या वयात मी घनदाट होतो. माझ्या अस्तित्वाची ओळख या क्षणी तरुण मंडळी करून देतात. फॅशनच्या नावाखाली माझे काही वेळेला वेगवेगळे हाल होतात. हे सांगण्याची मला आता गरज वाटत नाही, कारण त्या संदर्भात तुम्ही ज्ञात आहात. तदनंतर मात्र वृद्धापकाळी माझे अस्तित्व कमी होत जाते. माझा रंग देखील हळूहळू पांढरा होत जातो. परंतु तुम्हाला असे वाटत नाही आहे का की येणाऱ्या भविष्यात माझे अस्तित्व राहणार का? मी स्त्रीचा सर्वात सुंदर अलंकार असतो असे म्हणतात, आणि हे खरे देखील आहे. परंतु आज सुंदर अलंकार म्हणजेच मी खरंच सुंदर राहिलो आहे का, असा प्रश्न स्वतःलाच विचारा. आजच्या पिढीचा असा गैरसमज झाला आहे की त्यांच्या डोक्यावरील केस मूळ स्वरूपात होते तसे शोभिवंत नाहीत. ते मला वेगवेगळे आकार, वेगवेगळ्या रंगाचा वापर देऊन माझी शोभा घालवतात. आजच्या युगातील माणसे माझ्यावर रासायनिक औषधे व रंगांचा वापर करतात. माझ्या काळ्या रंगांचा असलेला रुबाब तुम्ही माझ्यापासून दुरावत आहात. माझी देवाकडे अशीच इच्छा आहे की मानवाला जरा बुद्धी दे व रासायनिक औषधांचा वापर न करण्याची सद्बुद्धी देऊ दे. अशीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.